वेलकम बॅक स्टुडंट्स. केमिकल इक्विलिब्रियमच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट बघायचा तो म्हणजे लॉ ऑफ मास ॲक्शन. आपलं हेडिंग काय आहे बघा, लॉ ऑफ मास ॲक्शन. व्हॉट इज दिस लॉ ऑफ मास ॲक्शन? लॉ ऑफ मास ॲक्शन जर आला नाही तर पुढलं काहीही येणार नाही. इथून पुढच्या केमिकल इक्विलिब्रियममध्ये जर आपल्याला शिकायचं असेल तर लॉ ऑफ मास ॲक्शन हा कंपल्सरी यायला पाहिजे. दोन सायंटिस्ट होते, गुल्डबर्ग अँड वेज नावाचे. कुठले कुठले? गुल्डबर्ग आणि वेज. त्यांनी हा लॉ ऑफ मास ॲक्शन काय केलेला आहे, दिलेला आहे. लॉ ऑफ मास ॲक्शन अतिशय सिंपल आहे. त्याचं स्टेटमेंट सांगायच्या अगोदर आपण काय करूया, पहिल्यांदा एक रिॲक्शन लिहून घ्या. आपली रिॲक्शन काय आहे बघा, ए प्लस बी गिव्ज प्रोडक्ट. आता इथून पुढे पीडीटीचा अर्थ काय असणार आहे आपला, प्रोडक्ट. चलो, हे लक्षात राहत नसेल किंवा नवीन अवघड वाटत असेल तर मी असं इथं लिहितो, प्रोडक्ट तयार होते. आता ह्या रिॲक्शनचा रेट आहे म्हणजे काय, आपल्या इथे रिॲक्टंट कोणते कोणते आहेत, ए आणि बी हे रिॲक्टंट आहेत. ते एकामेकाशी कंबाईन होत आहेत. ते एकामेकाशी कंबाईन होण्याचा रेट, तो एकामेकाशी कंबाईन होण्याचं स्पीड कशावर डिपेंड असतं, तुम्ही ह्या एचं आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन किती घेताय. कॉन्सन्ट्रेशनला तात्पुरतं असं समजा की त्याचं प्रमाण किती घेतोय, त्याची क्वांटिटी किती घेतोय, त्याचं ॲक्टिव्ह मास किती घेतोय. मग हे असं लिहायचं कसं, रेट ऑफ रिॲक्शन. बघा, अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ मास ॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲक्टिव्ह मास ऑफ ए इंटू ॲक्टिव्ह मास ऑफ बी. आता मी काय लिहिलं आहे इथं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, इथून पुढे जे काय लिहिल ना ते आपल्यासाठी काय असेल माहिती आहे का, दॅट इज द ॲक्टिव्ह मास फॉर अस. ते काय असणार आहे आपल्यासाठी, ॲक्टिव्ह मास. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲक्टिव्ह मास. इथं ए आणि बी जेवढे घेतलेत सगळेचे सगळे मॉलिक्यूल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणार नाहीत. कधी लक्षात ठेवा, जेवढे रिॲक्टंट घेतो ते सगळेचे सगळे रिॲक्टंट आपल्या कशामध्ये, रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. काही पार्टिसिपेट करतात, काही मॉलिक्यूल पार्टिसिपेट करत नाहीत. स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ असतो या एच्या दिलेल्या मासपैकी, समजा मी इथं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए लिहिलं, याचा अर्थ ॲक्टिव्ह मास ऑफ ए. म्हणजे काय, एचं जेवढं मास दिलंय तुम्हाला, ए जेवढा दिलाय त्यातला रिॲक्शनमध्ये भाग घेणारा ए म्हणजे दॅट इज द ॲक्टिव्ह मास. बरोबर आहे ना. समजा एखाद्या ठिकाणी 1000 माणसं आहेत आणि त्यांनी दगडफेक केली, हजारच्या हजारांनी दगड टाकलेले असतात का, नाही. 1000 तिथं लोक असतात, त्यातले 10, 20, 30, 40, 100, 200 लोक काय करतात, दगडफेक करतात. तर ती संख्या म्हणजे ॲक्टिव्ह मास. मग काय करायचं आपल्याला, कुठल्याही रिॲक्शनचा रेट हा त्याच्या रिॲक्टंटच्या ॲक्टिव्ह मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे यातलं एचं ॲक्टिव्ह मास वाढलं, एचं रिॲक्शनमध्ये भाग घेण्याचं प्रमाण वाढलं तर रिॲक्शनचा रेट काय होणार आहे, वाढणार आहे. बीचं ॲक्टिव्ह मास वाढलं की बीचा रिॲक्शनचा रेट काय होणार आहे, किंवा बीचा रिॲक्ट होण्याचा रेट काय होणार आहे, वाढणार आहे. मग कुठल्याही रिॲक्शनचा रेट हा त्याच्या रिॲक्टंटच्या ॲक्टिव्ह मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. अँड दिस इज युअर लॉ ऑफ मास ॲक्शन. मग आता हा लॉ ऑफ मास ॲक्शन आपण इथं अजून एका प्रकारे कसंही पुढे लिहू शकतो बघा, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू, आता हे प्रोपोर्शनॅलिटी साइन करायचं ना, आपण एक कॉन्स्टंट के घ्यायचा इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आपण याला कॉन्सन्ट्रेशन टर्म म्हणू, याला आपण ॲक्टिव्ह मास पण म्हणू शकतो. काय करूया आपण, चलो याला ऑब्लिक अजून एक टर्म काय, कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही याला कॉन्सन्ट्रेशन म्हणा किंवा ॲक्टिव्ह मास सुद्धा म्हणू शकता. व्हॉट इज दिस के, के इज अ रेट कॉन्स्टंट. केला आपण नाव काय देऊया, रेट कॉन्स्टंट. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. ह्याला अजून एक नाव आहे, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. मग हा रेट कॉन्स्टंट कसा कॅल्क्युलेट करायचा, आता इथं रेट ऑफ रिॲक्शनला आपण ROR म्हणूया का. इफ, बघा मी काय लिहितो, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू 1, एक युनिट असेल. आता हे कशात मोजायचं, कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे मोल्स पर लिटर असेल. समजा फॉर एक्झाम्पल मोल्स पर लिटर आहे आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा आपण किती घेतलं, 1 मोल पर लिटर घेतलं आपण. बघा, ह्या एची व्हॅल्यू 1 मोल पर लिटर घेतली, ह्या बीची व्हॅल्यू 1 मोल पर लिटर घेतली, ह्या दोन्हीच्या दोन्ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्या तर त्या कंडिशनमध्ये आपला रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय येणार आहे, के येईल का बघा. म्हणजे त्या ठिकाणी रेट ऑफ रिॲक्शन कसा असणार आहे, कॉन्स्टंट, स्थिर असणार आहे. तिथून रिॲक्शनचा रेट वाढणार नाही, रिॲक्शनचा रेट काय होणार नाही,
कमी होणार नाही. रिॲक्शनचा रेटचा अर्थ काय? ज्या रेटनं, ज्या स्पीडनं, ज्या गतीनं रिॲक्शन होणार त्याला आपण म्हणतो रेट ऑफ रिॲक्शन. मग रेट कॉन्स्टंट के कसा डिफाईन करायचा? इट इज द रेट ऑफ रिॲक्शन व्हेन ऑल द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स आर सेट टू बी युनिट. बघा इथं आहेत का एक एक. सगळ्या रिॲक्टन्सची कॉन्सन्ट्रेशन जर एक असतील तर त्यावेळी रिॲक्शनचा रेट असेल तो कसा असेल? कॉन्स्टंट असेल. मग रेट कॉन्स्टंट के इज डिफाइंड ॲज, मी इकडे लिहू का? रेट कॉन्स्टंट के, रेट कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज काय? इट इज दी, बोला, रेट ऑफ रिॲक्शन. बरोबर आहे ना? रेट ऑफ रिॲक्शन वेन, कधीचा? वेन ऑल दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ कुणाचे? रिॲक्टंट्स आर युनिटी. म्हणजे किती? एक असतील. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन एक असेल त्यावेळेला रिॲक्शनचा रेट असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ रेट कॉन्स्टंट. मग आता काय करूया आपण? हीच रिॲक्शन किंवा अजून एक रिॲक्शन लिहायला सुरुवात करूया का? बघा आपण समजा एक रिॲक्शन लिहिली मी तुम्हाला, 2A प्लस बी गिव्ज सी प्लस डी. समजा ही एक रिॲक्शन आहे. तर या रिॲक्शनला लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करायचा. आता लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करायचा म्हणजे काय करायचं? तर या रिॲक्शनचा रेट लिहायचा. इथून पुढे मी ज्या ज्या वेळेला सांगेन की लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करा, तेव्हा तुम्ही काय करायचं? त्या वेळेला तुम्ही रिॲक्शनच्या रेटचं एक्सप्रेशन लिहायचं. अप्लाय करा म्हणजे लिहायचं. ह्याचा रिॲक्शनचा रेट कसा लिहिणार आपण? रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? किंवा अजून एका पद्धतीने तुम्हाला सांगतो, थोडंसं हे जरा चेंज करूया आपण. चलो इकडे या. ए प्लस बी गिव्स प्रोडक्ट तयार झालाय का? बघा आपला ए प्लस बी गिव्स प्रोडक्ट तयार असेल तर या रिॲक्शन मध्ये ए ज्या रेटनं बी शी कंबाईन होईल, बघा ए आणि बी ची रिॲक्शन होते म्हणजे ए बी शी कंबाईन होतो, बी ए शी कंबाईन होतो. बरोबर आहे की नाही? मग एचं प्रमाण जर जास्त असेल, एची क्वांटिटी जास्त असेल, एचं ऍक्टिव्ह मास जास्त असेल, एचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर एचं बी शी रिॲक्ट होण्याचं स्पीड पण कसं असणार आहे? जास्त असणार आहे. लक्षात येते का? एचं बी शी कंबाईन होण्याचं स्पीड पण कसं असणार आहे? जास्त असणार आहे. आता बीचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त तेवढं बीचं रिॲक्ट होण्याचं प्रमाण कसं असणार आहे? जास्त असणार आहे. मग मी इथं मध्ये शॉर्ट मध्ये लिहू का? रेट ॲट विच रेट ऑफ reaction of A is directly proportional to active mass of A and rate of reaction of B. B ज्या स्पीडने रिॲक्ट होणार ते कुणाच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? ऍक्टिव्ह मास. ऍक्टिव्ह मास म्हणजे काय? प्रमाण, क्वांटिटी. जेवढं आपण घेतलंय तेवढं ऍक्टिव्ह मास. चलो असं असेल का? मग या रिॲक्शन आता तशीच एक रिॲक्शन लिहूया का आपण? 2A प्लस बी गिव्ज सी प्लस डी. आता इथं मी प्रोडक्टची नावं लिहिली आहेत. आपली रिॲक्शन काय? 2A प्लस बी गिव्ज सी प्लस डी. या रिॲक्शन मध्ये लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करायचा आहे. मग आता आपण असं लिहूया का? बाय अप्लाइंग काय? बाय अप्लाइंग लॉ ऑफ काय? मास ऍक्शन. आता लॉ ऑफ मास ऍक्शन ह्या रिॲक्शनला अप्लाय करायचं म्हणजे ह्या रिॲक्शनचा काय लिहायचा? रेट लिहायचा. मग मी असं लिहू का तात्पुरतं? रेट ऑफ रिॲक्शन काय? रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. पण इथं दोन मोल यायचे आहेत का? ह्याच्याऐवजी आपण असं लिहिलं तरी चालेल का? म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. ए इंटू ए स्क्वेअर होईल का? म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन. आता हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढण्यासाठी आपण काय घेणार? के. That is equal to K into concentration of A raised to 2 into concentration of B. B raised to 1 म्हटलं तरी चालेल कारण ह्याचं स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट 1 आहे. आता इथं 1 आलं, इथं 2 आलं. कसं आलं बघा? इथून लक्षात ठेवा. इकडे या. ही रिॲक्शन आहे. ह्या रिॲक्शनचा रेट आपण असं लिहिलाय का? बघा इथं एच्या वर, इथं एच्या समोर किती आहे? 1 आहे. ते इथं लिहायचं वर. ह्या बीच्या समोर किती आहे? 1. आता तुम्ही म्हणाल 1 कुठं आहे? केमिस्ट्रीत जिथं काही नसतं तिथं 1 असतं. लक्षात आलं?
जिथं काही नसतं तिथं 1 असतं. मग रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 1 अँड बी रेस टू 1, का तर ह्याचं स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट 1 आहे. आता इथं कसं झालंय बघा, मी परत एकदा रिॲक्शन ही सिम्प्लिफाय करतो. अशी लिहिली का? इथं बघा, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 2. हे 2 कुठून आलं? हे स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट आहे. बी रेस टू 1 कुठून आलं? इथं आलं. मग जर मी समजा तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक रिॲक्शन दिली तर त्याचा तुम्हाला रेट लॉ लिहिता येईल का? सपोज आपली नेहमीची रिॲक्शन कुठली, 3H2 प्लस N2 गिव्ज 2NH3, हॅबर्स प्रोसेसची रिॲक्शन जर लिहा म्हटलं आणि तुम्हाला ह्याचा रेट लॉ लिहा म्हटलं तर लिहिता येईल का? व्हिडिओ पॉज करा आणि रेट लॉ लिहा, मग मी आन्सर सांगतो. अतिशय सोपं आहे. चलो, लिहिलं का? चलो, काय येणार बघा, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, ह्याचं कसं डायरेक्टली लिहू का मी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 रेस टू किती 3 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 रेस टू 1. हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढण्यासाठी काय आलं तुमचं, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 रेस टू 3 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 रेस टू 1. मग हे 1 लिहिले तरी चालेल, नाही लिहिले तरी चालणार आहे. अँड दिस इज युअर लॉ ऑफ मास ऍक्शन. बरोबर आहे का? बघा, लॉ ऑफ मास ऍक्शन व्यवस्थित झाला का? मग आता लॉ ऑफ मास ऍक्शनचीच आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे. तुम्हाला मी एक्सप्रेशन किती दिली आतापर्यंत? रेट ऑफ रिॲक्शनची आपल्याकडे 3 एक्सप्रेशन आली, 3 वेगवेगळ्या रिॲक्शनसाठी. कुठं कुठं आहेत? हा, इथं आहे बघा. मग आता रेट ऑफ केमिकल रिॲक्शन बघा, आपलं एक्सप्रेशन किंवा आपलं लॉ ऑफ मास ऍक्शनचं आपण काय लिहायचं आहे? स्टेटमेंट लिहायचं आहे. ते स्टेटमेंट कसं असेल बघा, द रेट ऑफ रिॲक्शन, मी इकडून लिहायला सुरुवात करतो, द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. बरोबर आहे का? द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन at any particular temperature, at any particular temperature, म्हणजे ठराविक एखाद्या टेम्परेचरला रिॲक्शनचा असणारा रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? 3 मी हे हायलाइट केलेले बघा. कुठल्याही रिॲक्शनचा रेट हा कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो? प्रोडक्ट ऑफ म्हणजे गुणाकार. बरोबर आहे का? कशाचा गुणाकार आहे? इथं कुणाचा गुणाकार आहे? रिॲक्टंटच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनचा. मोलर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? मोल्स पर लिटर, मोलॅरिटी. इथं बघा, मोल्स पर लिटर, मोल्स पर लिटर. इथं सुद्धा रिॲक्शन कसे आले आहेत? ह्या हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन कसं घेणार? मोल्स पर लिटर, मोल्स पर लिटर. हे सुद्धा मोल्स पर लिटर, ह्याचं मोल्स पर लिटर. म्हणजे आपण मोलर कॉन्सन्ट्रेशनचा काय केलेला आहे? गुणाकार केलाय. प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. बरोबर आहे का? चौकोनातली सगळी 3 इक्वेशन बघा, कुठल्याही रिॲक्शनचा रेट हा त्या रिॲक्टंटच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनच्या गुणाकाराला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का? आहे. विथ, आता काय लिहितोय बघा, विथ ईच रिॲक्टंट टर्म इज रेज्ड टू पॉवर इक्वल टू इट्स स्टोइकियोमेट्रिक कोइफिशिएंट इन बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन. थोडीशी जागा मला वर पुरली नाही म्हणून मी हे लिहिलेलं आहे. थोडंसं समजून घ्या व्यवस्थित. बघा, आपला लॉ ऑफ मास ऍक्शन हे पूर्णपणे ह्या चौकोनामध्ये मी हे लिहिलेलं आहे. मी ह्याला चौकोन करतो, तुम्ही ते रीड करा बघू. काय आहे? अ रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन ऍट एनी पर्टिक्युलर टेम्परेचर काय आहे? is directly proportional to the product of molar concentration of reactant with each term of raised to power equal to the stoichiometric coefficient. इकडे stoichiometric coefficient इथं किती आहे? 1 1. तुमची पॉवर किती आले? 1 1.
इथं स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट किती आहे 2 1. एच्या वर 2 आलं का 2 आलं, बीच्या वर 1 आलं का 1 आलं. इथं बघा स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट 3 आहे तर हायड्रोजनच्या वर 3 आला, इथं 1 आहे 1 आला. म्हणजेच काय, तुमच्या ह्या इक्वेशन मधली कोणतीही कॉन्सन्ट्रेशन टर्मची जी वरची पॉवर आहे ती कुणाला इक्वल असत्या, तुमच्या बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मधल्या स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट. स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट म्हणजे काय, तुमच्या इलेमेंटच्या सिम्बॉलच्या पुढे लिहिलेले अंक असतात. लक्षात आलं का? अँड सी दिस इज नथिंग बट युअर लॉ ऑफ मास ऍक्शन. लक्षात आलं? लॉ ऑफ मास ऍक्शन हे व्यवस्थित कॉपी करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय करणार आहे, लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम बघणार, पण त्याच्यासाठी हे येणं अतिशय गरजेचं आहे. चालतंय? तोपर्यंत थांबूया. थँक्यू. चला बघा.